ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। वेदांतातील एक अप्रतिम अपूर्व ग्रंथ पंचदशी या ग्रंथाला आपण आरंभ केला। त्यातील पहिलं प्रकरण त्याचं नाव आहे तत्वविवेक। तत्व म्हणजे ब्रह्मात्मैक्य हे वेदांतातील तत्व आहे आणि त्या संबंधीचा विवेक यथार्थ ज्ञान या प्रकरणामध्ये सांगितलेला आहे। हा ग्रंथ म्हणजे एक उद्धाराचं साधन म्हणून आपण अभ्यासला पाहिजे। हा ग्रंथ केवळ अध्ययनाचा, शिकण्याचा, सांगण्याचा किंवा केवळ ऐकण्याचा नाही, तर हा ग्रंथ एक उद्धाराचं साधन आहे। या प्रकरणाला या ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे की सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते। आचार्य सांगतायत की हा जो विवेक आम्ही सांगतोय तो सुखबोधाय, सुखाने सहज आपल्याला ब्रह्मात्मैक्याचा बोध होण्याकरिता हा विवेक आम्ही सांगतोय। आणि हा जर विवेक झाला तर सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे, कार्यासह अज्ञानाची निवृत्तीच होते, आपल्याला बंधाची निवृत्तीच होते आणि मोक्षाचीच प्राप्ती होते आणि आपल्याला सुखसागर परमात्मा रूपता सिद्ध होते। आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख संपून जातं, कायमचं संपतं आणि आपल्याला अत्यधिक किंबहुना सर्वाधिक निरतिशय अशा आनंदाची प्राप्ती होते। असा हा ग्रंथ आहे। त्यामुळे या ग्रंथाला आपण आरंभ केला आहे। त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण तत्वविवेक आपण पाहतोय। या प्रकरणामध्ये सुरुवातीला जीवाची ब्रह्मरूपता सिद्ध करायची ग्रंथकारांना त्यांची मूळ प्रतिज्ञा ही आहे। त्यांचा उपोद्घात त्याला म्हणतात प्रतिपाद्यम अर्थम बुद्धौ संगृह्य अर्थांतरेण वर्णनम उपोद्घातः। एखादा विषय मनामध्ये ठेवायचा आणि तो सिद्ध करण्यासाठी अन्य काही विषय सांगणं, तो विषय सोपा होण्यासाठी अन्य काही विषयाला आरंभ करणं, प्रस्तावना करणं, त्याला उपोद्घात असं म्हटलं जातं। ग्रंथकारांना सिद्ध हे करायचं आहे की जसं ब्रह्म आहे तसा जीव आहे। ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म। ब्रह्म सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे, अद्वय आहे। मग तसाच जर जीव असेल, तत्वमसी महावाक्याने यांचा अभेदच सांगितला असेल
तर मग तसाच जीव असला पाहिजे. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी ही, दोघांची लक्षणं स्वरूप समान असली पाहिजे. मग जीव सुद्धा ब्रह्मासारखा किंवा ब्रह्मरूपच आहे, म्हणजे जीवसुद्धा सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप आहे असं ग्रंथकारांना सिद्ध करायचं आहे. तर त्याच्यामध्ये सत म्हणजे त्रिकालाबाधित, त्रिकालाबाध्यत्वम, सत्यत्वम. सत्यत्वाचं लक्षण वेदांतामध्ये केलं, जे त्रिकालाबाधित आहे. तिन्ही काळामध्ये, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, या तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व अबाधित राहतं त्याला म्हटलं जातं सत्य. असाच जीव आहे, अर्थात जीव नित्य आहे, अनादी आहे, अनंतच आहे. तो खऱ्या अर्थानं मरका नाही, जन्माला येणारा जीव नाही, स्वरूपाने तो सत आहे, म्हणजे अमर आहे खऱ्या अर्थाने जीव, असं सिद्ध करणं चाललं आहे. त्यानंतर ज्ञान. ज्ञान हे जीवाचं खरं स्वरूप आहे. आनंद हे खरं जीवाचं मूळ स्वरूप आहे. तर त्याच्यापैकी जे मधलं आहे ज्ञान, त्या संबंधीचा अगोदर विषय सुरू झाला आहे. जीव कसा आहे स्वरूपाने? सत, चित, आनंद रूप आहे. तर चित म्हणजे ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, असं सिद्ध करायचं आहे. तर ती जी ज्ञानरूपता जीवाची आहे ती कशी आहे हे सांगण्यासाठी अगोदर ज्ञान कसं असतं, जागृतीतलं ज्ञान, स्वप्नातलं ज्ञान, सुषुप्तीतलं ज्ञान, तिन्ही अवस्थेमध्ये जी आपलं ज्ञान होतात त्या ज्ञानामध्ये ग्रंथकार अगोदर अभेद सिद्ध करतायत. या तिन्ही अवस्थेतले विषय वेगवेगळे आहेत, वस्तू वेगवेगळ्या आहेत, भिन्न भिन्न आहेत, परंतु या सर्व विषयांचं, वेद्य विषयांचं असणारं ज्ञान मात्र एकच आहे. ज्ञानामध्ये भेद करता येत नाही, म्हणून ज्ञान अखंड आहे, ज्ञान एक आहे, असं चिंतन इथं सुरू झालेलं आहे. आणि पुन्हा सांगणार आहेत की हे जे ज्ञान आहे ना, तिन्ही अवस्थेमध्ये, सर्व काळामध्ये एकच असणारं, अखंड असणारं, घनीभूत असणारं असं जे ज्ञान आहे, मूळ स्वरूप ज्ञान, विषय बाजूला केल्याच्या नंतर जे ज्ञान अखंड एक सिद्ध राहतं, ते ज्ञान म्हणजेच जीवाचं स्वरूप आहे खरं. तेच खरं या आत्म्याचं स्वरूप आहे, तेच खरं आपलं स्वरूप आहे, असं ग्रंथकारांना पुढे सांगायचं आहे. इयम आत्मा परानंद हा या श्लोकामध्ये पुढे ग्रंथकार ते बोलणार आहेत. तर ग्रंथकारांना अगोदर ज्ञानाचा अभेद सिद्ध करायचा आहे. तो कसा आहे त्याचा विषय आपण काल पाहिला आहे. विषय वेगवेगळे असतात, त्या विषयांचं ज्ञान एक आहे. हे जागृती अवस्थेत कसं होतं हे आपण बघितलं आहे. त्याच्यासाठी आपण पाण्याचा दृष्टांत बघितला, आपण आकाशाचा दृष्टांत बघितला, आपण विद्युतचा दृष्टांत बघितला, आणि त्यातून असं पाहिलं की या उपाध्या वेगवेगळ्या जरी असल्या, आकाशाच्या उपाध्या वेगळ्या आहेत, मूळ आकाश एक. पाणी अनेक घटात असलं तरी पाणी मुळात एक. नदी, विहीर, ओढा, नाली, समुद्र, पाणी एक. विद्युत मुळात एक आहे, त्याच्यामध्ये जरी कार्य त्या विद्युतचे वेगवेगळे असले, विद्युत मुळात एक आहे. तसं हे ज्ञान नावाची जी वीज आहे, ज्ञान म्हणजे चमक, ज्ञान म्हणजे काय आहे, आपल्याला प्रत्येक त्या पदार्थाचा प्रकाश होतो. पुस्तक पाहिलं की इदम पुस्तकम, प्रकाश झाला, म्हणजे काय झालं, ज्ञानाचं आपल्याला या पुस्तकाचं ज्ञान झालं. ज्ञान एक प्रकारचा प्रकाश आहे. मग हे जे ज्ञान आहे ते स्वरूपानं मुळात एकच आहे, विषय वेगळे, त्यांचं ज्ञान स्वरूपाने एकच आहे. असा विषय आपण जागृतीमध्ये अनेक उदाहरणांनी पाहिला. आता असंच स्वप्नामध्ये होतं असं ग्रंथकार पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत बघा. श्लोक क्रमांक 4. उक्त न्यायम स्वप्ने अपि अतिदिशती, याची अवतरणिका आहे. उक्त न्यायम म्हणजे वर सांगितलेला हा ज्ञानाविषयीचा प्रकार जसा जागृतीमध्ये तसाच स्वप्नामध्ये आहे. म्हणजे जागृतीमध्ये ज्याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे वेद्य किंवा यांचे आश्रय पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत, या सगळ्यांना वेद्य म्हणायचं. आणि हे सर्व वेद्य विषय भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान एक आहे. हे जागृतीत जसं तसंच स्वप्नामध्ये, कारण स्वप्नातलं विश्व जागृतीसारखंच भासतं आपल्याला, बरोबर ना. मग स्वप्नामध्ये सुद्धा ते एखादा पर्वत पाहिला, एखादी नदी पाहिली, एखादा वृक्ष पाहिला, एखादा मनुष्य पाहिला, मित्र आला, काही व्यवहार, हे सगळे विषय वेगवेगळे स्वप्नामध्ये सुद्धा असतात. त्यांचं ज्ञानसुद्धा एक असतं. विषय वेगळे स्वप्नामध्ये सुद्धा, त्यांचं ज्ञान मात्र एकच असतं. असं ग्रंथकार आता स्वप्न अवस्थे संबंधाने चिंतन करतात, बरोबर. बघा, काल जागृती संबंधाने पाहिलं, आता स्वप्न संबंधित तसंच आहे असं ग्रंथकार सांगताय.
तथा स्वप्नेत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदो तस्तयोः देकरूपा न भिद्यते। तथा स्वप्नेत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदो तस्तयोः संविदेकरूपा न भिद्यते। तथा स्वप्नेत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदो तस्तयोः संविदेकरूपा न भिद्यते। तथा स्वप्नेत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदो तस्तयोः संविदेकरूपा न भिद्यते। पदच्छेद। तथा स्वप्ने अत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं तद्भेदः अतः तयोः संवित् एकरूपा न भिद्यते। अन्वय। तथा स्वप्ने अत्र वेद्यं न स्थिरं जागरे तु स्थिरं अतः तद्भेदः तयोः संवित् एकरूपा न भिद्यते। अन्वयानुसार सरळ अर्थ। तथा स्वप्ने, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, तेनैव प्रकारेण तथा, तथा म्हणजे त्याच प्रकाराने, यथा जागरे तथा स्वप्ने, जसं जागृतीमध्ये घडलं आहे तसंच स्वप्नात, म्हणजे ज्याप्रमाणे जागृतीमध्ये विषय भिन्न ज्ञान एक, बरोबर हेच चाललंय, तसंच स्वप्नामध्ये म्हणजे स्वप्नातही विषय भिन्न भिन्न आहे, ज्ञान त्या सर्वांचं अखंड एक आहे असं. मग शंका उत्पन्न होते, जसं जागृतीमध्ये होत आहे तसंच जर स्वप्नामध्ये आहे तर दोन्ही अवस्थांमध्ये मग भेद काय राहिला? दोन्ही अवस्था सारख्याच झाल्या, एकीला जागृती आणि एकीला स्वप्न असं का म्हणावं? त्या दोन्ही अवस्थामध्ये काही भेद आहे की नाही, फरक आहे की नाही? तर मग आहे म्हटले फरक. काय फरक आहे? तो फरक पुढं सांगितला आहे. अत्र वेद्यम न स्थिरम, अत्र म्हणजे या स्वप्नामध्ये, स्वप्नामध्ये पदार्थ स्थिर नसतात, जागरे तु स्थिरम, जागृतीमध्ये वेद्य पदार्थ स्थिर असतात. अतः तद्भेद, म्हणून या दोन अवस्थामध्ये भेद आहे, असा त्याच्यामध्ये भेद आहे, बरोबर ना? भिन्नता आहे की नाही? जागृती वेगळी, स्वप्न वेगळं. कालचे पदार्थ आपण जागृतीत आल्यावर स्वप्नात गेलो, झोपलो, झोपेतून जागे झालो, सकाळी उठलो, तर कालचे पदार्थ आज आपण पाहतो की नाही? मग जागृतीमध्ये वस्तू कशा आहेत? स्थिर आहेत. आणि स्वप्नामध्ये गेल्यास रात्री जे स्वप्न पडलं, बरोबर ना, स्वप्नात काही पदार्थ पाहिले, आता परत आपण आज रात्री झोपल्यावर तेच स्वप्न पडतं का? तिथून पुढं सुरू होतं का? नाही, वेगळे. मी स्वप्नातले पदार्थ, जोर स्वप्न आहे, एक क्षण, दोन क्षण, काय 5 मिनिट, तोपर्यंत ते पदार्थ दिसतात. पुन्हा जागं झालं की ते पदार्थ राहत नाही, पुन्हा दुसऱ्या स्वप्नात तेच पदार्थ येत नाही, बरोबर ना? म्हणजे अस्थिर आहेत. माऊली काय म्हणतात? स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नातले सगळे पदार्थ जागृतीत आल्यावर राहत नाहीत. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकासी कारण, उपवढली या जाण जिया परी. स्वप्नामध्ये राज्य मिळालं आणि राज्य मिळालं की लगेच दुसऱ्या शत्रूनं आक्रमण केलं, मारून टाकलं आपल्याला. राज्य मरण कुठं? स्वप्नात. राज्य मिळालं, स्वप्नात आनंद वाटला, मरण आल्यावर आता रडायला शिल्लकच नाही ना, आहे की नाही? मरून गेला. मग आता या दोन्ही गोष्टी जागं झाल्यावर राहिल्या का? स्वप्नात मला राज्य भेटलं म्हणून जागृतीमध्ये खुश होतो का? स्वप्नात मेलो होतो म्हणून जागृतीत रडतो का? आल्यावर नाही रडत का? स्वप्नीचे चेईले, जागृतीत आला की जाईल, सगळं निघून जातं, ते अस्थिर आहे, क्षणभंगूर आहे, तेवढ्या पुत्र आहे, प्रतिती मात्र आहे, त्यामुळे ते जाणार आहे, नष्ट होणार आहे.
मात्र जागृतीमध्ये काही काल पदार्थ स्थिर राहतात. आता खरं तर जागृतीतले पदार्थ काही स्थिर आहेत असं नाही. जागृतीतले पदार्थ क्षणोक्षणी नष्ट होत चाललेत. पहिली गोष्ट, तैशीच ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि थ म्हणजे राहणारा. उद्या म्हणेपर्यंत हे जो राहत नाही, स्थिर राहत नाही, म्हणून याला अश्वत्थ असं नाव आहे. बरोबर ना? अश्वत्थ स्थिर नाही आहे हा संसार. मग तरी सुद्धा स्थिर म्हटलं. व्यावहारिक ऐश्वर हे जे जगत आहे हे तेवढ्यापुरतं स्वप्नापेक्षा तरी कसं आपल्याला स्थिर वाटतं. आपल्या भ्रामक अशा कल्पनेचा अनुवाद केला आहे फक्त. बरोबर ना? आपल्या समजुतीचा अनुवाद केला आहे भ्रामक कल्पनेचा. आपण म्हणतो स्वप्न क्षणभंगूर आहे, त्या सापेक्ष जागृती जरा कशी आहे, स्थिर आहे असं म्हणतो ना आपण. या अवस्थेचा किंवा या समजुतीचा जाणीवेचा फक्त ग्रंथकारांनी अनुवाद केला आहे. 3 सत्ता मानून स्वप्नाची प्रातिभासिक सत्ता आहे आणि व्यवहारातील जागृतीची व्यावहारिक सत्ता आहे आणि परमात्म्याची प्रातिभासिक 3 सत्ता असतात. पारमार्थिक. हां बरोबर आहे, जागे आहेत म्हणायचं. परमात्म्याची पारमार्थिक, रज्जू सर्पाची, स्वप्नाची आणि जागृतीची व्यावहारिक सत्ता. बरोबर ना? 3 सत्ता मानून वेदांत सांगितल्या जातो. बरोबर ना? 3 वाक्य ध्यानात ठेवा. 3 सत्ता सांगून वेदांत सांगितल्या जातो आणि वेदांत ऐकून कळतं की 2 सत्ता आहेत. व्यावहारिक सत्ता नाहीच आहे. खरे जागृतीन स्वप्नाची एकच सत्ता आहे, प्रातिभासिक. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा उरते ती एकच अवस्था, तिला म्हणतात पारमार्थिक सत्ता. समजलं ना? म्हणून 3 सत्तांचा स्वीकार करून वेदांत सांगणं ऐकणं चालतं. हे विश्व जे आहे ते 3 सत्ता मानल्याशिवाय चालतच नाही. म्हणून 3 सत्ता मानून वेदांत सांगतात. वेदांत ऐकून 2 सत्ता आहेत हे कळतं आणि शेवटी उरते ते एकच सत्ता वेदांतामध्ये. समजलं ना? हा समन्वय आहे वेदांताचा. तसं इथं स्वप्नाला आपण अस्थिर म्हणतो. कोणीही म्हणतात स्वप्न खोटं असतं. तशी जागृती खोटी वाटते का आपल्याला? नाही. हेच सांगायचं आहे आता ग्रंथकारांना. जसं स्वप्न आहे ना तशी जागृती पण खोटीच आहे, मिथ्याच आहे. जसं स्वप्न क्षणभंगूर आहे, अस्थिर आहे, तशी जागृतीसुद्धा अस्थिरच आहे. दृष्टीसृष्टीवाद म्हणतात त्याला. जेव्हा दृष्टी म्हणजे ज्ञान आहे पदार्थाचं तेव्हाच तो पदार्थ आहे. ज्ञान नाही तेव्हा पदार्थच नाही. दृष्टी रेव सृष्टी हे आणि यदा दृष्टी हे तदा सृष्टी हे, असे दृष्टीसृष्टीचे 2 प्रकार आहेत. जेव्हा ज्ञान तेव्हाच पदार्थ, असं त्याचा अर्थ आहे. एरवी तो पदार्थच नाही. मग जसं स्वप्नामध्ये जेव्हा पाहतो तेव्हाच ते पदार्थ आहेत, तसंच जागृती सुद्धा जेव्हा पाहतो तेव्हाच पदार्थ असतो. मग तोच तो असं का वाटतं आपल्याला? कालचाच हा पदार्थ आहे असं का वाटतं? तर आपल्याला कालाचे काय झालेत? संस्कार झालेले आहेत. हे ध्यानात येत नाही. हा वेग ध्यानात येत नाही आपल्या. त्याची वेदांतामध्ये पुन्हा वेगवेगळी कारणं सांगितलेली आहे. असं का होतं? तर तोच हा पदार्थ म्हणजे इथं तेच ते काय असतं? परमात्म तत्व आहे, ज्ञान असतं तेच ते. बरोबर ना? अखंड पदार्थ तो नाही. कालचा काल गेला, पण ज्ञानाच्या सत्तेचा आरोप आपण पदार्थावर करतो आणि पदार्थच कालचा आज म्हणतो. कालचा आज पदार्थ नसतो. कालचं आज ज्ञान आहे. ज्ञानही काल होतं, ज्ञान कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे. मग हे 3 काळामध्ये कोण आहे? ज्ञान आहे, चैतन्य आहे, प्रकाश आहे. पण त्या चैतन्याच्या सत्तेचा आरोप आपण पदार्थावर करतो आणि त्या पदार्थालाच आपण सत्य समजून चालतो. समजतंय ना? म्हणून जसं जागृतीत तसं स्वप्नात, जसं स्वप्नात तसं जागृतीत. खरं तर असंच आहे. परंतु आपण जागृतीला तेवढ्यापुरतं आत्ता सध्या बसलोय समजा वेदांत ऐकायला, आत्ताच आलोय पाठ ऐकायला, नाही का? पाठाला कधी आलो? आत्ताच आलोय. अजून माहिती नाही मागं काय झालंय, कसं झालंय. त्यामुळे आत्तापर्यंत तरी आम्हाला काय माहिती आहे की स्वप्न खोटं असतं, स्वप्न अस्थिर असतं. तेवढ्यापुरतं जागं झालं की काही राहत नाही. स्वप्नातले पदार्थ अस्थिर असतात, जागृतीतले जरा स्थिर असतात. या समजुतीमध्ये आपण आहोत ना. तर या समजुतीचा अनुवाद करून फक्त म्हटलं इथं
की स्वप्नातले विषय अस्थिर असतात आणि जागृतीतले जरा स्थिर असतात, एवढंच आहे. पुढं चलून हे सांगणार आहेत की त्याच्यापेक्षा हे जास्त अस्थिर आहेत. जेव्हा पंचदशी पूर्ण होईल तेव्हा तुम्हीच म्हणणार आहेत स्वप्न तरी क्षणभर पडतं, या जागृतीतल्या पदार्थांना तर क्षण मात्र सुद्धा सत्ता नाही, कारण हे पदार्थच नाहीत. त्रैकालिक अत्यंत अभाव आहे या पदार्थांचा, असं कळणार आहे पुढं. पण हे कळून देण्यासाठी अगोदर तुमचं थोडंसं मान्य करतायत की स्वप्न अस्थिर असतं, जागृती जरा स्थिर असते. अशा भ्रामक कल्पनेचा, अनुभूतीचा अनुवाद करून ग्रंथकार सांगतायत अत्र वेद्यम न स्थिरम, जागृतीमध्ये पदार्थ स्थिर नसतात. जागरे तो स्थिरम, जागृतीमध्ये काही काळ ते स्थिर असतात. अतः तद्भेदः, म्हणून या दोन अवस्थांमध्ये भेद आहे. तयोः संविद एकरूपा न भिद्यते, मात्र या दोन्ही अवस्थांमध्ये असणारं ज्ञान एकच आहे, त्याच्यामध्ये मात्र भेद नाही बरं. स्वप्न वेगळं, जागृती वेगळी. स्वप्न पदार्थ वेगळे, जागृतीतले पदार्थ भिन्न भिन्न, स्वप्नातले पदार्थही भिन्न भिन्न. परंतु जागृतीतल्या पदार्थांमध्ये भेद असून त्यांच्या ज्ञानात अभेद. तसंच स्वप्नामध्ये पदार्थांमध्ये भेद आहे, त्यांचं ज्ञान अखंड एक आहे. एवढंच नाही तर जागृती आणि स्वप्न या अवस्था दोन आहेत, पण या दोन्ही अवस्थांचं मिळून जर ज्ञान आपण एका ठिकाणी गोळा केलं तर ते ज्ञान एकच आहे. समजलं ना? आता थोडं थोडं पुढं चाललोय आपण, ध्यानात आलं पाहिजे. जागृतीतले आपण काल उदाहरणं भरपूर पाहिलेत, बरोबर ना? हे सगळे पदार्थ वेगळे आहेत जागृतीमध्ये, यांचं ज्ञान आपण जर बाजूला केलं, ज्ञानम आदाय असं म्हणा त्याला, बरोबर ना? ज्ञानाचा फक्त स्वीकार करा आणि उपाध्या बाजूला ठेवा. आता ज्ञानामध्ये भेद व्हायला काय कारण आहे? ज्ञान एकच आहे ना आता मुळात, बरोबर? तसं स्वप्नातले पदार्थ भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान बाजूला केलं तर ज्ञान 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 सर्व काय होईल? एकच आहे. आता तिसरा प्रकार, स्वप्न एक आहे, ही स्वप्न आहे, ही जागृती आहे, बरोबर ना? अगोदर काय केलं जरा लक्ष द्यायचं. अगोदर काय केलं? जागृतीतले पदार्थ भिन्न भिन्न, ज्ञान गोळा केलं एका ठिकाणी, बरोबर? पुन्हा काय केलं? स्वप्नातले पदार्थ भिन्न भिन्न, त्यांचं ज्ञान गोळा केलं. आता तिसऱ्यांदा काय करतोय? एका ठिकाणी स्वप्न ठेवा, एका ठिकाणी जागृती ठेवा. स्वप्न वेगळं, जागृती वेगळी, दोन्हीचं ज्ञान काढा बाजूला, ते पुन्हा एक झालं. हे सगळं ज्ञान आपण एका ठिकाणी गोळा करतोय. जसं विहिरीचं पाणी आपण आणतो घागरीनं वगैरे आणि घरच्या हौदात वगैरे टाकून देतो, एक करतो की नाही त्याला? तसंच करणं चाललं इथं. ते पदार्थ जागेवर ठेवा, त्या अवस्थेतले त्या अवस्थाही जागेवर ठेवा आणि त्यांची ज्ञान गोळा करा. ज्ञान शेवटी, ज्ञानामध्ये भेद राहत नाही. हा भेद कशामुळे झाला होता? या उपाध्यांमुळे झाला होता, विषयांमुळे झाला होता. आता विषय जागेवर ठेवून आपण फक्त ज्ञान बाजूला केलंय. ज्ञानामध्ये भेद व्हायला आता कारण नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, त्याचं विश्लेषण नाही, या चरणाचं हे विश्लेषण आहे. ह्या सगळ्या उपाध्या वेगळ्या आहेत, त्याला बाजूला करा, त्याचं ज्ञान काढा बाजूला. हे ज्ञान म्हणजे ब्रह्म आहे, हे ज्ञान म्हणजे आपलं मूळ स्वरूप आहे. ह्या ज्ञानरूप मला, हे ज्ञान म्हणजे मी आहे, आणि ज्ञानरूप अशा मला लागलेल्या उपाध्या आहेत. पुस्तकाचं ज्ञान, पटाचं ज्ञान, घटाचं ज्ञान, ह्या ज्ञानाला या विषयांच्या उपाध्या लागतात. म्हणून ते ज्ञान भिन्न भिन्न रूपाने प्रतीतीला येतं, पण ते भिन्न भिन्न नसतं. समजतंय? बोरचं पाणी, विहिरीचं पाणी, वड्याचं पाणी, नाल्याचं पाणी, नदीचं पाणी, समुद्राचं पाणी, अरे पाणी एकच आहे ना. तसं पुस्तकाचं ज्ञान, साऊंडचं ज्ञान, माईकचं ज्ञान, घटाचं ज्ञान, पटाचं ज्ञान, ज्ञान एकच आहे. ह्या वस्तू वेगळ्या आहे आणि ते ज्ञान माझं स्वरूप आहे. म्हणजे मी सर्वगत आहे. या सर्व वस्तूंमध्ये ज्ञानाच्या रूपानं मी आहे, चैतन्याच्या रूपानं मी आहे. म्हणून या पदार्थांचं प्रकाशन होत आहे. म्हणून खरा ज्ञानी महात्मा म्हणतो मीच जगाचं प्रकाशन करतोय. या आशयाने बोलतो, या अनुभूतीने बोलतो. येतंय लक्षात? ही अनुभूती ध्यानात घ्या. महापुरुषांच्या अनुभूतीमध्ये ज्ञानाचा अभेद आहे. काय झालं बघा त्याला? हा, असू दे, जाऊ दे. दिसतंय ना खाली बघा ह्याच्यामध्ये.
म्हणून सर्व अवस्थांमध्ये, समजतंय का, सर्व अवस्थांमध्ये विषय वेगळे आहेत, त्यांचं ज्ञान मात्र एक आहे. तयोहो संवित, तयोहो याचा अर्थ स्वप्न जागरयोहो असा करायचा, समजतंय का. स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये भेद आहे, पण तयोहो या दोन्हीमध्ये असणारी संवित म्हणजे ज्ञान एकरूपा, एकच आहे, एकाच रूपाची आहे, एकाच स्वरूपाची आहे. न भिद्यते, त्या ज्ञानामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा भेद नाही. टीका बघा आता. यथा जागरे वैचित्र्यात विषयाणां भेदः ऐक्यरूप्यात संविदः अभेदश्च. यथा म्हणजे जागरे, जागृतीमध्ये, वैचित्र्यात विचित्र असल्यामुळे, प्रत्येक पदार्थ विचित्र आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. चित्र शब्दाचा अर्थ होतो स्वरूप, वि म्हणजे भिन्न, समजतं. प्रत्येक पदार्थाचं स्वरूप वेगळं आहे. त्यामुळं जागृतीमध्ये ज्याप्रमाणे विषयांमध्ये भेद आहे, पदार्थ भिन्न आहेत, परंतु संविदः अभेद, ज्ञानामध्ये काय आहे, अभेद आहे. ऐक्य रूप्यात, एकरूप आहे ज्ञान, ज्ञान ज्ञान ज्ञानामध्ये एकरूपता आहे, म्हणून ज्ञानात अभेद आहे. तथा त्याप्रमाणे तेनैव प्रकारेण, त्याच प्रकाराने स्वप्ने, स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा, स्वप्न अवस्थेचं लक्षण केलंय टीकाकारांनी बघा. करणेषु उपसंहृतेषु जागरित संस्कारजः प्रत्ययः सविषयः स्वप्नः इत्युक्त लक्षणायां स्वप्न अवस्थायां अपि विषयाः एव भिन्नाः न संवित इति. स्वप्न अवस्थेचं केलेलं हे लक्षण आहे. करणेषु उपसंहृतेषु, करण म्हणजे इंद्रिय, जागृतीमध्ये असणारे सगळी जी आपली आता इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपण झोपलो की ते सगळे काय होतात, अज्ञानामध्ये लीन होतात, शांत होतात. का झोपल्यावरही आपण हातपाय हलवतो? नाही, शांत पडून राहतो मढ्यासारखा, बरोबर ना. शरीर एखाद्या प्रेतासारखं पडून राहतं की नाही, कुठं, सुषुप्तीत गेल्यास, झोपेत गेल्यावर. म्हणून म्हटलंय करणेषु उपसंहृतेषु, सर्व इंद्रिय काय होतात, उपसंहृत होतात, एका ठिकाणी अज्ञानामध्ये लीन होतात. आणि मग जागरित संस्कारजः प्रत्ययः, जागृतीमध्ये आपण जे पाहिलंय, ऐकलंय, अनुभवलंय, त्याचे संस्कार आपल्या अंतःकरणावर असतात आणि त्या संस्कारापासून जे ज्ञान उत्पन्न होतं विषयासकट, प्रत्ययः सविषयः, विषयासह पदार्थासह जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हटलं जातं स्वप्न. ज्ञानोबा अशीच व्याख्या केली की नाही. जागता जवासी जे तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. जागृतीमध्ये आपण जे अनुभवलं, ऐकलं, पाहिलं, त्याचे संस्कार आपल्या मनावर, बुद्धीवर राहतात आणि आपण झोपी गेलो की ते संस्कार प्रकट होतात आणि मग स्वप्न दिसतं आपल्याला, त्या प्रकारचं स्वप्न पडतं. अशा प्रकारच्या लक्षणेची जी स्वप्न अवस्था, त्या स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा विषयाः एव भिन्नाः, विषयच भिन्न भिन्न असतात. न संवित, ज्ञान भिन्न भिन्न नाही. स्वप्नामध्ये सुद्धा ज्ञान कसं आहे, एक आहे, आणि विषय मात्र कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत. मग जसं जागृतीमध्ये घडतं तसंच जर स्वप्नामध्ये घडतं तर मग एक शंका येते. ती शंका उपस्थित केली पूर्वपक्षाने. ननु हे जे अव्यय आहे ते शंकावाचक आहे. अहो थांबा, एक शंका आली असं म्हणायचं असलं की मग तो म्हणतो अहो ननु यदि स्वप्न जागरयोः एकाकारता, जर स्वप्न आणि जागृती या दोन अवस्थेमध्ये एकाकारता झाली, समानता झाली, तर मग विषय तत्संविदोः भेदाभेदाभ्याम, बरोबर ना. स्वप्न आणि जागृतीची एकाकारताच आहे की नाही. कशामध्ये, कशाच्या बाबतीमध्ये, विषय तत्संविदोः भेद अभेदाभ्याम, क्रमाने लावायचं ते, विषय भेदाभ्याम आणि तत्संविद अभेदाभ्याम. म्हणजे जागृतीमध्ये विषय भिन्न भिन्न, तसेच स्वप्नातही विषय भिन्न भिन्न आहेत. जागृतीत त्यांचं ज्ञान एक आहे, मग स्वप्नातही त्या विषयांचं ज्ञान एकच आहे. म्हणजे जागृतीत विषय भिन्न, ज्ञान एक. तसंच स्वप्नातही सांगताय विषय भिन्न, ज्ञान एक. मग दोन्ही अवस्थेत एकाकारता झाली, समानता झाली. आणि इकडे तर मग तीन अवस्था सांगितल्या जातात की नाही, स्वप्न, जागृती
सुषुप्ती. मग जागृतीहून स्वप्न वेगळी अवस्था म्हणून सांगितलं जातं की नाही? असं का? मग तुम्ही तर एकच सांगायला लागले. अशी झाली शंका, बरोबर ना? मग थोडासा भेद सिद्ध करून देतायत, सांगतायत की तो जो भेद आहे तो या कारणाने. काय? अत्र स्वप्ने वेद्यम परिदृश्यमानम वस्तुजातम न स्थिरम न स्थायी प्रतीते मात्र शरीरत्वात्. या स्वप्नामध्ये जे वेद्य पदार्थ असतात, ज्ञानाचे विषय, वस्तू, बरोबर ना? पदार्थ कुठं? स्वप्नात. परिदृश्यमानम म्हणजे सर्व जे काही दिसतं आपल्याला. वस्तुजातम सर्व वस्तू. न स्थिरम म्हणजे न स्थायी, ते स्थायी नसतात. का? प्रतीती मात्र शरीरत्वात. कारण शरीर म्हणजे स्वरूप असा अर्थ इथं. त्यांचं स्वरूप कसं आहे? प्रतीती मात्र आहे. जेव्हा ते स्वप्नातले पदार्थ दिसतात तेवढ्यापुरतेच ते भासतात, वास्तविक ते जागं झाल्यास राहत नाहीत. जागरे तू परिदृश्यमानम वस्तुजातम स्थिरम स्थायी. जागृतीमध्ये दिसणाऱ्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या स्थिर, स्थायी या रूपाने आपल्याला प्रतीतीला येतात. कालांतरे अपि द्रष्टुम योग्यत्वात. याचा अर्थ काय? अन्य काळामध्ये सुद्धा, म्हणजे एका जागृतीतले पदार्थ आपण दुसऱ्या जागृतीमध्ये पाहू शकतो. कालांतरे, अन्य काळामध्ये, बरोबर? किंवा आता आपण पाठाला आलो, आपल्या घरामध्ये जसे पदार्थ आपण ठेवलेत तसेच पदार्थ पाठावून गेल्यावर 1 तास 2 तासाने दिसणार की नाही? कालांतरे अपि. पण तसं स्वप्नात असतं का? एखादं स्वप्न पडलं, थोडा जागा झाला, पुन्हा झोपला पाणी फिणी पिऊन, आणि पुन्हा पहिलं स्वप्न दिसतं का? नाही. पुन्हा त्या स्वप्नामध्ये काय आहे? दुसरंच काहीतरी स्वप्न सुरू होतं. त्याच्यामध्ये भेद आहे. समजतंय ना? म्हणजे काय झालं तर स्वप्नातले विषय हे अस्थिर, बरोबर, आणि जागृतीतले विषय आपल्याला स्थिर आहेत, तेच आहेत असं वाटतं की नाही? हां, आहेतच तसे. व्यावहारिक सत्ता स्वीकारून चाललंय सगळं हे बोलणं. आता म्हणून स्थिर अस्थिर विषयत्व लक्षण वैलक्षण्यात तद्भेद. विषयांची स्थिरता आणि विषयांची अस्थिरता अशा प्रकारचा भेद, म्हणजे असं वैलक्षण्य 2 अवस्थांमध्ये आहे. स्वप्न अस्थिर, जागृती स्थिर. तयोः स्वप्न जागरयोः भेदः. म्हणून स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये हा भेद आहे. या अवच्छेदाने भेद आहे. स्थिर अस्थिर या अवच्छेदाने भेद आहे. जाऊ द्या, ते राहू द्या, बंदच काय नाही. स्थिर अस्थिर या अवच्छेदाने 2 अवस्थांमध्ये काय आहे? भेद आहे. पण जागृतीत विषय भिन्न आणि त्यांचं ज्ञान एक. स्वप्नातही विषय भिन्न, त्यांचं ज्ञान एक. या अनुषंगाने भेद आहे का? नाही. हे ध्यानात घ्या बरं, हे सांगायचं आहे त्यांना. हां, स्थिर अस्थिर या बाबतीत त्यांच्यामध्ये असेल भेद 2 अवस्थांमध्ये, पण दोन्ही अवस्थांमध्ये समानता एक आहे. बरोबर ना? समानता एक आहे. काय समानता आहे? तर दोन्ही अवस्थांमधले विषय भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान एक आहे. या बाबतीत मात्र भेद नाही. या बाबतीमध्ये दोन्ही अवस्था समानच आहेत असा अर्थ. समजलं? पूर्वपक्षी आणखी एक शंका घेतोय बघा. ननु स्वप्न जागरयोर भेदः चेत तत्संविदोरपि भेदः स्यात् इति आशंक्याः. जर स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये मग भेदच आहे असं तुम्ही सिद्ध केलं, स्वप्न वेगळं जागृती, कारण स्वप्न अस्थिर जागृती स्थिर, भेद झाला. मग भेद आहे तर त्यांचं ज्ञान सुद्धा कसं पाहिजे? भिन्न भिन्नच पाहिजे. ही नैयायिकाची शंका आहे. बरोबर ना? पुस्तक भिन्न आहे, बरोबर, पट भिन्न आहे, तर पटाचं ज्ञान वेगळं, पुस्तकाचं ज्ञानही वेगळं असं पूर्वपक्षाचं म्हणणं. नैयायिकाला काय वाटतं? पुस्तक वेगळं आणि पट वेगळा, तर पुस्तकाचं ज्ञानही वेगळंच आहे मग, आणि पटाचं ज्ञान वेगळंच आहे. बरोबर ना? कारण त्याला हे जे विषय आहेत ना, पदार्थ, ते जातच नाहीत बुद्धीतून. त्याच्या ध्यानातच येत नाही की हे विषय जाग्यावर ठेव आणि त्याचं ज्ञान फक्त बाजूला कर, वेगळं. तो
अरे पुस्तकाचं ज्ञान आहे ना, त्यात तो काय म्हणतो पुन्हा पुन्हा, हे ज्ञान इथं गोळा जरी केलं, ते ज्ञान केलं गोळा, समजा पटाचं ज्ञान इथं आणलं आणि पुस्तकाचं ज्ञान इथं आणलं, दोन्ही दोन ज्ञान आहेत ठेवलेत, आपल्या जवळ घेतलेत. तो म्हणतो पण शेवटी हे पुस्तकाचं ज्ञान आहे आणि हे घटाचं ज्ञान आहे, हा भेद आहे ना त्या दोन ज्ञानामध्ये. त्याच्या ध्यानात हे येत नाही की पुस्तकन घट जागेवरच ठेवला आहे. समजतंय ना, जागेवर ठेवलाय. आता या ज्ञानामध्ये ना घटत्व ना पटत्व ना पुस्तकत्व, विषयच नाही. आता निखाल शुद्ध असं ते ज्ञान आहे, उपाधीच नाही. आता हे उपाधी रहित आहे. ते पुस्तकात जोपर्यंत होतं तोपर्यंत ते पुस्तकाचं ज्ञान. बरोबर ना. एकदा पुस्तकन ते ज्ञान वेगळं केलं, आत्ता पुस्तकाचा त्याचा काही संबंधच नाही राहिला. समजतंय ना. घटातलं पाणी एकदा हौदात, आता घटाचा काही संबंधच नाही. घटाचं पाणी हे असं म्हणायचं काय कारण आहे, हे बोरचं पाणी म्हणायचं काय कारण आहे, नदीचं पाणी म्हणायचं काय कारण आहे. ते जागेवर ठेवल्यात आपण वस्तू, फक्त पाणी घेतलंय. समजतंय ना दृष्टांत. तसं वस्तू जागेवर ठेवल्या, त्यांचं ज्ञान काय आहे, एक आहे. त्याच्यात भेद व्हायला कारणच नाही ना काही. तिथं काय कोणत्या कारणाने भेद करायचा. ज्या कारणाने भेद होतो ती कारण जागेवरच ठेवलीत आम्ही इकडं, ती आणलीच नाही सोबत. समजताय ना, असा याचा अर्थ आहे. मग तसं इथं त्याला समजावून सांगतायत की तयोः संवित एक रूपा न भिद्यते. स्वप्न आणि जागृती या अवस्था जरी दोन असल्या, या अवस्थांमध्ये भेद असला तरी या दोन अवस्थांमध्ये असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञान रूपाने एकच आहे. ज्ञानत्व या अवच्छेदाने ते ज्ञान काय आहे, एकच आहे. अवस्था दोन आहेत, दोन्ही अवस्थेतलं ज्ञान मात्र वेगळा एकच आहे, असा याचा अर्थ. बरोबर. एक रूपा इथे हेतुगर्भम विशेषणम. श्लोकामध्ये एक रूपा असा शब्द आलाय. त्याचा अर्थ सांगतायत की हे हेतुगर्भित विशेषण आहे. हे विशेषण आहे पण कसं आहे, हेतुगर्भित आहे. कोणाचं विशेषण आहे ते, संवितचं. संवित हा स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर ना. संवित, संविदो, संविदः. बरोबर ना. मरुत वगैरे त्याप्रमाणे तकारांत व्यंजनांत शब्द आहे संवित. बरोबर. तर संवित स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे संवितचं विशेषण दिलंय एक रूपा. एक रूप असा शब्द त्याला मालाप्रमाणे केलं, टाप प्रत्यय लावून एक रूपा. संवित एक रूपा अस्ति. दोन्ही अवस्थांमध्ये संवित मात्र एक रूप आहे. संवित कशी आहे, एक रूपा. हे विशेषण कुणाचं, संवितचं. ग्रंथकार सांगतायत की संवितचं जे एक रूपा हे विशेषण आहे ते हेतुगर्भित आहे. म्हणजे त्याच्या पोटामध्ये हेतू आहे. बरोबर ना. हेतू म्हणजे कारण, त्याच्यामध्ये कारण पण दडलेलं आहे, हेतू दडलेला आहे. मग दोन्ही अवस्थांमधील संवित एक रूपा आहे असं सांगितलं ना. एक रूपा आहे हे विशेषण झालं. कशामुळं ती एकच आहे संवित दोन्ही अवस्थांमध्ये, तर एक रूपा असल्यामुळे. याला म्हणायचं हेतू. कशामुळे असा प्रश्न आला की त्याचं जे उत्तर असतं त्याला हेतू म्हणतात. किती सोपं सांगतोय बघा बरं. संवित दोन्ही अवस्थांमध्ये कशी आहे, एक आहे. कशामुळे, आता जे उत्तर येईल त्याला हेतू म्हणायचं. काय म्हणायचं, हेतू. कशामुळे एक आहे, एक रूप असल्यामुळं. तिचं रूप एक. एकम रूपम यस्याः सा एक रूपा. रूप म्हणजे स्वरूप. त्या स्वप्नातल्या संवितचं स्वरूप एकच जे आहे तेच जागृतीतल्या संवितचं स्वरूप आहे. ज्ञान 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 रूपाने काय, जागृतीतलं स्वप्नातलं ज्ञान ज्ञान सेमच आहे, एकच आहे. बरोबर ना. सारखं नाही, ते एकच आहे, समान नाही, एकच आहे, एकमय आहे. समजतंय ना, असा अर्थ. मग दोन्ही अवस्थांमधील ज्ञान एक आहे. कशामुळं, एक रूप असल्यामुळे. म्हणून एक रूपा हे काय आहे, विशेषण आहे. पण ते हेतुगर्भित आहे. म्हणजे त्याच्या गर्भात, गर्भात म्हणजे पोटात, त्या विशेषणाच्या पोटात हेतू दडलेला आहे. अशा विशेषणाला म्हटलं जातं हेतुगर्भित विशेषण. बरोबर ना. आता पुढे बघा. एवं अवस्थाद्वये ज्ञानस्य एकत्वं प्रसाद्य सुषुप्तिकालीनस्यापि तस्य तेन ऐक्य प्रसाधनाय
तत्र तावत ज्ञानम साधयती. एवं अशा प्रकारे अवस्थाद्वये म्हणजे दोन अवस्थांमध्ये जागृती आणि स्वप्नामध्ये ज्ञानस्य एकत्वम प्रसाध्य ज्ञानाचं एकत्व सिद्ध करून, बरोबर ना, ज्ञान एकच आहे असं सिद्ध केलं ना दोन अवस्थांमध्ये. तर असं झाल्यानंतर सुषुप्ती अवस्था राहिली आता, बरोबर. तर सुषुप्ती कालीनस्यापि तस्य, सुषुप्ती काळामध्ये जे ज्ञान आहे, बरोबर ना, त्या ज्ञानाचा सुद्धा तेन ऐक्यम प्रसाधनाय, तेन म्हणजे त्याच्याशी, त्याच्याशी म्हणजे जागृतीन स्वप्नामध्ये जे ज्ञान एकच सिद्ध झालंय ना, त्या ज्ञानाबरोबर सुषुप्तीतल्या ज्ञानाचा आता अभेद सिद्ध करायचा आहे. समजतंय ना कुठपर्यंत कसं आलोय आपण, कळालं पाहिजे. प्रवास चाललाय आपला. जागृतीतले पदार्थ भिन्न, ज्ञान आपण एका ठिकाणी आणलं. स्वप्नातले पदार्थ भिन्न, त्याचं ज्ञान आणलं. पुन्हा जागृतीने स्वप्न ठेवले, त्याच्यातलं ज्ञान पुन्हा आणलं बाजूला, एका ठिकाणी गोळा केला. हे सगळे अवस्था वेगळ्या, अवस्थातील पदार्थ वेगळे, त्याचं ज्ञान गोळा करून एका ठिकाणी आणलंय, मुठीत ठेवलंय आपल्या. दिसतंय ना, दिसलं पाहिजे हे, बरोबर ना. आता राहिली फक्त सुषुप्ती. तर सुषुप्तीचा या दोन अवस्थाबरोबर भेद आहे की नाही? जागृती म्हणजे सुषुप्ती आहे का? स्वप्न म्हणजे सुषुप्ती आहे का? नाही. मग सुषुप्तीचा या दोन अवस्थांबरोबर भेद आहे, पण सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञान आहे एक. ते कसं आहे ते सिद्ध पुढं करणार आहे. तर सुषुप्तीतल्याही ज्ञानाचा आता या जागृतीन स्वप्नातल्या ज्ञानाबरोबर काय करतायत? अभेद. सर्व अवस्थांमध्ये ज्ञान एकच आहे आणि त्या अवस्थांमधील पदार्थ भिन्न भिन्न आहेत, त्या अवस्थाही भिन्न भिन्न आहेत आणि ते पदार्थही भिन्न भिन्न आहेत, पण त्यांचं ज्ञान काय आहे? एक आहे. मग सुषुप्तीतही ज्ञान आहे का? कारण झोपी गेलो आपण, काही ज्ञान होतं का आपल्याला? निद्रिताचे शेजेशी साप तैशी उर्वशी. झोपलेल्या मनुष्याला काय कळणार आहे? शेजारी उशाला येऊन साप बसलाय फणी काढून कशेवा करण्यासाठी, उर्वशी आलेली आहे, त्याला काय माहिती आहे? झोपलेला मनुष्य, बरोबर ना. म्हणजे सुषुप्तीत ज्ञान नाही असं वाटतं की नाही आपल्याला? तर आता ग्रंथकार सांगणार आहेत की सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञान असतं, ज्ञान आहे. मग ते कोणतं ज्ञान आहे, कसं ज्ञान आहे ते आता ग्रंथकार अगोदर सांगणार आहेत आणि मग त्या ज्ञानाचा अभेद सांगणार आहेत जागृती स्वप्नातल्या ज्ञानाशी. तत्र तावत ज्ञानम साधयते, त्या सुषुप्तीमध्ये अगोदर ज्ञान आहे हे सिद्ध करतायत ग्रंथकार. श्लोक म्हणा. सुप्तोत्थितस्य सौषुप्त तमो बोधो भवेत् स्मृतिः सा चावबुद्ध विषया वबुद्धं तत्तदा तमः. सुप्तोत्थितस्य सौषुप्त तमो बोधो भवेत् स्मृतिः सा चावबुद्ध विषया वबुद्धं तत्तदा तमः. सुप्तोत्थितस्य सौषुप्ततमो बोधः भवेत् स्मृतिः सा च अवबुद्ध विषया अवबुद्धं तत् तदा तमः. अन्वय. सुप्तोत्थितस्य सौषुप्ततमो बोधः स्मृतिः भवेत् च सा अवबुद्ध विषया तत्तमः तदा अवबुद्धम्. अन्वयानुसार अर्थ. सुप्तोत्थितस्य, झोपेतून जागा झालेल्या पुरुषाला. समजतंय ना? सुप्त म्हणजे झोपलेला आणि उत्थित म्हणजे जागा झालेला, बरोबर ना. टीकेमध्ये त्याचा समास सांगणार आहेत, कर्मधारय समास. अगोदर झोपलेला आणि पुन्हा झोपेतून जागा झालेला असा एखादा पुरुष आहे, तर त्या पुरुषाच्या ठिकाणी सौषुप्त तमोबोधः स्मृती भवेत. सुषुप्तीतील
बरोबर ना. सुषुप्तीमधील अज्ञानाचा बोध असतो, त्याला स्मृती ज्ञान म्हटलं जातं. कुणाला हा बोध आहे? जागं झालेल्या पुरुषाला. कोण जागा? जो झोपला होता तो घ्यायचा आधी, बरोबर ना. अगोदर झोपलेला असावा, पुन्हा जागा झालेला आहे. असा पुरुष काय म्हणतो माहिती आहे का? त्याला आपण विचारलं, का हो इतका वेळ तुम्ही झोपलेले होते, कसं वाटलं तुम्हाला? काय काय अनुभव घेऊन आले तुम्ही त्या सुषुप्तीत? सांगा तरी जरा, काय आपला अनुभव आहे? मग तो काय म्हणतो? तो एवढंच म्हणतो, सुखम अहम अस्वाप्सम न वै किंचित अवेदिशम. मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं. बरोबर ना. मी सुखाने झोपलो होतो, काय आनंद होता, मस्त, खूप आनंद वाटला, खूप बरं वाटलं, फ्रेश झालो मी आता. बरोबर ना. मग काय कळलं का तिथं? कळलं तर काय नाही म्हणतो. न वै किंचित, वै म्हणजे निश्चयाने, न किंचित थोडं सुद्धा, अवेदिशम मी काही जाणलं नाही, मला काहीच कळत नव्हतं, मात्र सुखाने झोपलो होतो. लक्षात घ्या बरं, देवानं ही जी सुषुप्ती नावाची अवस्था दिली ती कशासाठी दिली? विषयाला सोडून सुद्धा सुख आहे हे सिद्ध करण्यासाठी. सगळे विषय सोडल्याशिवाय झोप लागत नाही. तर माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत, ह्या बँकेत तेवढे, त्या बँकेत तेवढे, असं चिंतन करीत बसला, झोप लागेल का? नाही. एका मनुष्याला म्हटलं, त्याला लय पैसे पाहिजे होते. त्याला असं म्हटलं, एका पैशाच्या खोलीत त्याला नेऊन ठेवला, रात्रभर पैसे मोज, जेवढे मोजशील सकाळी तू तेवढे बॅगा भरून घेऊन जा, ते तुलाच, फक्त झोपायचं नाही, डुकली खायची नाही, रात्रभर जागं राहायचं आणि पैसे मोजायचे, तुला कामच एवढं, आणि जेवढे मोजले तेवढे तू घेऊन जा. त्याला वाटलं किती चांगली गोष्ट आहे. पटापटा तो लागला मोजायला नोटा, मोजायचा बाजूला ठेवायचा, मोजायचा बाजूला ठेवायचा. 12 वाजले, थोडी थोडी तार यायला लागली. त्यानं कसं तरी पुन्हा 1 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत पैसे मोजले. त्याला आता झोपच आवरेना. तो म्हणायचा मालकाला, काही करा, 2च मिनटं झोपू द्या, थोडा वेळ, 1 डुकली घेऊ द्या. पुन्हा उठून, ते जमणार नाही, मग तुला पैसे भेटणार नाही. त्यानं पुन्हा प्रयत्न केला, जागा राहायचा, बळच डोळे असे करायला तराटून, पैसे मोजतोय. 2:30 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले. आता रात्रभर जागा असल्यामुळं त्याला झोपच आवरेना. शेवटी तो म्हटला, हे पैसे आणि त्याला ही तुम्ही काडी लावा म्हटलं, मला थोडी झोप घेऊ द्या. म्हणजे सगळं सोडावं लागतं. त्याच्याशिवाय जर सुषुप्तीतलं सुख मिळत नाही तर सगळं सोडल्याशिवाय परमात्म सुख कसं मिळेल? हे सिद्ध करण्यासाठी परमात्म्याने आम्हाला सुषुप्ती दिलेली आहे. सुषुप्ती म्हणजे निर्विषय सुख आहे, आणि सगळं जग विसरल्याशिवाय ते सुख मिळत नाही. तर छान फॅन लावलेला आहे, समजा AC लावलेली आहे, मस्त पलंग आहे, तकव्या, गादी आहे, सगळं असं श्रीमंत मनुष्य आहे, विलासी मनुष्य आहे, आणि तो फक्त असं चिंतन करीत राहिला, काय आपला फॅन छान आहे, काय आपलं कूलर छान आहे, काय AC मस्त आहे, काय त्याला झोप लागेल का? त्याला ते सगळं विसरावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा, देवानं एक सुख असं दिलंय, ते श्रीमंतालाही सारखंच आहे आणि गरीबालाही सारखंच आहे, त्याला सुषुप्तीतलं सुख म्हणतात. म्हणून देव हा कृपाळू आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असा आणि कितीही गरीब असा, दोघांना देवानं एक सुख समान दिलंय, त्याला सुषुप्तीतलं सुख म्हणतात. सगळं सोडल्याशिवाय सुषुप्तीतलं सुख मिळत नाही. तिथं काही कळत नाही, काही राहत नाही शिल्लक, पण तरी सुद्धा आनंद आहे, तिथं आनंद आहे. म्हणून तो जागा झालेला पुरुष म्हणत असतो, मला काही कळत नव्हतं पण मी सुखानं झोपलो होतो. म्हणजे त्याला काही कळत नव्हतं हे तरी कळत होतं की नाही? ज्या अर्थी स्मृती झाली, आता तेच पुढे सांगतायत, साच अवबुद्ध विषया तत्तमः तदा अवबुद्धम. त्याला जी स्मृती होते ना, जाग झाल्यावर मला काही कळत नव्हतं, मी सुखानं झोपलो होतो, हे जे तो बोलतो ना, ही त्याची स्मृती आहे. त्याला सुषुप्तीतली ही स्मृती होते. स्मृती कधी होत असते? एखाद्या वस्तूचा अनुभव घ्यावा अगोदर, तेव्हा स्मृती होते की नाही?
कुरेकर बाबा सांगत असतात आपल्याला. एक जण अभंग आठवायला लागला, त्याला विचारलं, परीक्षा सुरू झाली आणि आठवायला डोळेवर करतोय, तोंडवर करतोय, असं आठवतोय. बराच वेळ झालं, त्याला काही अभंग सांगता येईना. मग त्याला विचारलं, कधी पाठ केलतास? तो म्हणला, पाठच नाही केला. अरे पाठच केला नाही अभंग, मग आठवेल कसा? किती दिवस आठवला म्हणजे आठवणार? आठवणं कधी घडतं? आधी पाठ तर करावं, तर आठवणं घडतं ना. 10 वर्षापूर्वी वाघ बघितला आणि आता आपण टीव्हीमध्ये समजा एखादा वाघ वगैरे तो विषय निघाला, काहीतरी सादृश्य त्या निमित्तानं, मग आपण काय म्हणतो, असाच वाघ मी 10 वर्षापूर्वी पाहिला होता म्हणून स्मृती झाली ना. म्हणजे जो विषय आपल्याला आठवतो, ज्याची स्मृती होते, त्या विषयाचा अगोदर अनुभव घ्यावा लागतो. ज्या अर्थी आपण जाग झाल्यावर, आता सिद्धांत, ज्या अर्थी जाग झाल्यास म्हणतो मला काही कळत नव्हतं, मी सुखानं झोपलो होतो, याचा अर्थ ही स्मृती आहे. जाग झाले, आता अनुभव आहे का सुखाचा? त्या मला काही कळत नव्हतं हा अनुभव आता आहे का? सुषुप्तीत काही कळत नव्हतं म्हणतोय, बरोबर ना. आता सांगतोय तेव्हा त्याला न कळण्याचा अनुभव आहे का? आता सांगतोय, बरोबर ना. मग सुषुप्तीमध्ये न कळणं होतं, सुषुप्तीमध्ये सुख होतं, बरोबर, आणि सांगतोय जाग झाल्यास, बरोबर ना. सांगतोय ना, याला म्हणायचं स्मृती. त्याला स्मृती, सुखाची स्मृती झाली, त्याला अज्ञानाची स्मृती झाली, न कळण्याची स्मृती झाली. आणि स्मृती ही अनुभवपूर्वी का असते? याचा अर्थ त्याने सुषुप्तीत अज्ञानाचा अनुभव घेतलाय, न कळण्याचा अनुभव घेतलाय, सुखाचा अनुभव घेतलाय, म्हणून जाग झाल्यावर सांगतो, त्याला स्मृती म्हणतात. मग ज्या अर्थी स्मृती होते मला काही कळत नव्हतं सुषुप्तीत, याचा अर्थ सुषुप्तीत न कळणं होतं, म्हणजे अज्ञान होतं, अज्ञानाचा अनुभव होता त्याला, म्हणून त्याला स्मृती झाली, बरोबर ना. मग अज्ञानाचा अनुभव होता, अनुभव म्हणजेच ज्ञान. ध्यानात ठेवा. लोक बरेचसे असं म्हणतात, एवढं तुम्ही ज्ञान मिळवलं, तुम्हाला विचारसागर पंचदशी कळाली, एवढं तुम्हाला ज्ञान झालं, अनुभव आहे का? काय अनुभव? त्याला पहिलं हे सांगितलं पाहिजे की तुला कळतं का ज्ञानातला आणि अनुभवातला फरक? ज्ञान आणि अनुभव वेगळं नाहीच आहे भाऊ. ज्ञान म्हणजेच या माईकचं पूर्ण ज्ञान झालं की अनुभव आहे. वेदांतामध्ये ज्ञान आणि अनुभव हे एकार्थवाची शब्द आहेत, कारण इथलं ज्ञानच असं आहे ते अनुभव रूप आहे. समजतंय ना. लोक काय म्हणतात, ही भाकर आहे, ही भाकर आहे, असं ज्ञान झालं भाकरीचं, मग काय पोट भरतं का? बरोबर ना. हा साऊंड आहे, एवढं कळल्यानं काय त्याचा अनुभव थोडाच मिळतो आपल्याला? अनुभव काय आहे तुम्हाला त्याचा, असं बोलतात ना. तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे की स्वभिन्न पदार्थाचं ज्ञान, अनुभव वेगळा असतो. इथं जे ज्ञान मिळवायचंय ते स्वतःच मिळवायचंय, त्यामुळे इथं स्वतःचं ज्ञान म्हणजेच अनुभव आहे. समजतंय ना. म्हणून वेदांतातलं जे ज्ञान आहे त्याचा अनुभव वेगळा घ्यायचा नसतो. इथं ज्ञान होणं म्हणजेच अनुभव होणं, हेच समजत नाही त्याला. आणि तो म्हणतो त्याचा अनुभव आहे का काय तुम्हाला? असू द्या, त्याची दया आली पाहिजे आपल्याला. तर सुषुप्तीमध्ये न कळण्याचा अनुभव आहे. अनुभव म्हणजे ज्ञान, समजलं ना. सुषुप्तीत न कळण्याचा अनुभव होता म्हणजे काय होतं? ज्ञान. मग सुषुप्तीत ज्ञान आहे की नाही, बस एवढं सिद्ध करायचं. पण ते कशाचं ज्ञान आहे? अज्ञानाचं ज्ञान आहे. समजतंय ना. कशाचं ज्ञान आहे ते? तिथं विषय काय आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं ज्ञान आहे तिथं, म्हणून जाग झाल्यावर स्मृती होते. जर अज्ञानाचा अनुभव नसता घेतला, न कळण्याचा सुषुप्तीत, तर जाग झाल्यावर म्हटलंच नसता न वै किंचित अवेदिशम, मला काही कळत नव्हतं. ज्या अर्थी कळत नव्हतं अशी स्मृती करतोय, स्मरण करतोय जाग झाल्यास, याचा अर्थ सुषुप्तीत त्यानं अज्ञानाचा अनुभव घेतला आहे. समजतंय ना. माझ्या पाठात जरा द्विरुक्ती होते, किंबहुना पुनरुक्ती होते. पुन्हा पुन्हा सांगतो मी ते. मला वाटतं तुम्हाला कळलंच नाही काय, पण ते तुम्हाला आधीच कळून गेलेलं असते. समजतंय ना. मग सुषुप्तीत ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? अज्ञानाचं. विषय काय ते ज्ञानाचा? अज्ञान. त्या अज्ञानाचं ज्ञान आहे ना. आहे. अज्ञानाचं ज्ञान आहे एवढं जरी कळलं
तरी भरपूर काही कळलं तुम्हाला. साधी गोष्ट नाही, हे सुद्धा कळत नाही खूप लोकांना. मला काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही त्यांना. किंबहुना परमार्थातली पहिली पायरी ही असते की मला काही कळत नाही हे कळालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात इथून आहे. सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञान आहे, एवढंच नाही तिथं ज्ञान आहे. त्या अज्ञानाचं ज्ञान आहे सुषुप्तीत. समजलं ना? सुषुप्तीत अज्ञान आहे आणि त्याचं ज्ञान आपल्यालाच आहे, अनुभव आहे त्याचा, ज्ञानानुभव त्याचा आहे आपल्याला. समजलं ना? मग सुषुप्तीत ज्ञान आहे एवढं सिद्ध करायचं या श्लोकाला तरी. बरोबर ना? या श्लोकातून ग्रंथकारांना काय सिद्ध करायचं? सुषुप्तीत ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? कोणाचं? अज्ञानाचं ज्ञान आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं की सुषुप्तीमध्ये काय आहे, तर तुम्ही आता काय सांगणार? समजा प्रश्न आजच्या या विषयाचा, सुषुप्तीत काय काय आहे सांगा बरं. सुषुप्तीत काय आहे? आता सुषुप्तीत काय आहे? पहिल्यांदा ज्ञान आहे. कशा? अजून काय आहे? अजून काय आहे सुषुप्तीत? ज्ञान आहे हे सांगितलं तुम्ही, ठीक आहे. हो, अजून काय सुषुप्तीत? अज्ञान आहे. दोन्हीपैकी एक सांगा ना. एकदा म्हणतात ज्ञान आहे, एकदा म्हणता अज्ञान आहे. ज्ञान, दोन्ही परस्पर विरोधी झाले. ज्ञान वेगळं, ज्ञान आहे तर अज्ञान नसायला पाहिजे, अज्ञान आहे तर ज्ञान नाही. तुम्ही म्हणता सुषुप्तीमध्ये ज्ञानही आहे अज्ञानही आहे. अहो, अज्ञानाचं ज्ञान आहे. समजलं ना? काय आहे? अज्ञानाचं ज्ञान आहे. म्हणजे काय आहे तिथं? अज्ञान आहे. पहिली गोष्ट सुषुप्तीत काही कळत नव्हतं म्हणजे अज्ञान आहे. मी सुखानं झोपलो होतो म्हणजे सुख आहे. आणि काही कळत नव्हतं आणि सुखानं झोपलो होतो ह्याचं ज्ञान आहे. समजतंय ना? बरोबर ना? सुखानं झोपलो होतो हे कळालं की नाही, याचंही ज्ञान आहे. आणि काही कळत नव्हतं हे कळालं, हे ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान आहे की नाही? ज्ञान आहे. सुषुप्तीत काय आहे म्हणजे उत्तर द्यायचं, अज्ञान आहे, अज्ञानाचं ज्ञान आहे, सुख आहे आणि सुखाचं ज्ञान आहे. म्हणजे किंबहुना ज्ञान एकच आहे. बरोबर ना? अज्ञान आहे, सुख आहे, ज्ञान आहे. आणि त्याच्यातलं जे सुख आणि ज्ञान आहे ना, ते मीच आहे. तिथं सुखरूपाने काय दुसरं काही आहे का? तिथं मीच सुखरूप आहे ना. म्हणून सुषुप्तीत का झोप लागली? सगळं जग विसरलं, कुठला विषय नाही, काय नाही, काय नाही, आणि झोपलो, आनंद वाटला. कशामुळं? तिथं मी आहे ना. याच्यावरून सिद्ध होतं मी आनंदरूप आहे. मी जर आनंदरूप नसतो तर झोपल्यास मला दुःख झालं असतं. आणि जागं झाल्यावर मी म्हणालो असतो काय दुःख झालं झोपेत मला. असं म्हणतो का आपण कधी? नाही नाही. गाढ झोप लागल्यावर म्हणतो आम्ही. आणि झोपेत काय आहे मला सांगा? मीच आहे ना फक्त तिथं. खऱ्या अर्थाने पाहिलं तर काय? मीच आहे. आणि तिथं मीच फक्त आहे म्हणून आनंद आहे, हे विसरू नका. म्हणून सुषुप्तीतलं सुख हेही सिद्ध करतं की आत्मा सुखरूप आहे, मी सुखरूप आहे. हे दुःख आगंतुक आहे. जागृतीमध्ये आलं की मग म्हणतो मला हे नाही, ते नाही, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि मग दुःखी होतो. पण त्यानं सुषुप्तीत सगळं सोडलंय आणि एकच राहिला, एकटा शिल्लक सुषुप्तीमध्ये राहिला तर सुखरूप आहे. सुषुप्तीतली ही अवस्था सांगते सगळं सोडा, एकटे राहा. ज्ञानोबा तेच सांगतात ना. संत सगळे तेच सांगतात. जवळी असता जगजीवन का दांडोळी शिवन, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी काम विषयावरी. विषयाकडे धावतो आपण दुःखी होतो. इथं राम आहे. राम म्हणजे तो मी रामू. त्याचा अर्थ असा घ्या, मी रामू म्हणजे मीच रामरूपाने आहे आतमध्ये. आणि तो मीच आहे, तोच राम आहे. आणि तो सुखरूप आहे, सर्व सुखाचा आराम आहे तो. त्याला आपण विसरतो, सोडतो, बाहेर जगात धावतो, म्हणून आपण दुःखी झालोय. हो. आणि ही रोज सुषुप्तीतली अवस्था सांगते आम्हाला जग सोडा, विषय सोडा, एकटे मी आहे याचं चिंतन करा. स्वतःकडे या. जागृतीतली धाव विषयाकडे आणि सुषुप्तीतली धाव स्वतःकडे. जग सोडून, एक एक जगतातला पदार्थ सोडून आपण आपल्याशी समरस होतो, एकटे शिल्लक राहतो. सुखाचा आविर्भाव आहे. आणि जाग झाल्यास आम्ही विषयाकडे धावतो, दुःखी होतो. किती मोठी सूचना, किती मोठा उपदेश आम्हाला सुषुप्ती अवस्था करून देते. रोज रोज तरी कळत नाही आम्हाला. मग संतांना उठा जागे व्हारे आता म्हणावं लागतं. आता तरी जागे, आता तरी पुढे हाची उपदेश, आता उघडी डोळे.
जरी अद्यापि न कळे तरी मातेची या खोळे दगड आला पोटाशी. एवढं सांगूनही कळत नसेल तर तो दगडही म्हणतात तुकोबाराय. तो का म्हणे ऐशे बुद्धीचे जे जड तयाहुनी दगड बरे देवा. असा याचा अर्थ आहे. पक्क ध्यानात ठेवा, विषयामध्ये सुखाचा लवलेश नाही. विषय दुःख मूळ आहेत, दुःखाला कारण आहे, दुःख रूप आहेत. म्हणून सुषुप्तीमध्ये ज्ञान आहे की नाही? आहे. एवढं सिद्ध झालं. कशाचं ज्ञान आहे? अज्ञानाचं ज्ञान आहे. आणि कशावरून सिद्ध केलं म्हटलं तर उत्तर तुम्ही काय द्याल? लक्षात ठेवा, हे विषय पुन्हा पुन्हा घेणार नाही मी. झाला एकदा की झाला, मागं सुटला. तुम्ही घरी जाऊन चिंतन पुन्हा करा त्याचं. आहे तो विषय करता येईल तितका मोकळा करण्याचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला विचारला, प्रश्न विचारला पुन्हा, सुषुप्तीत अज्ञान आहे, अज्ञानाचं तुम्हाला ज्ञान आहे असं म्हणता, कशावरून? त्याला काय उत्तर काय? तर उत्तर हे द्यायचं की स्मृती ज्ञान होतं जाग झाल्यावर म्हणून. हे उत्तर द्या त्याला. काय उत्तर द्यायचं? ज्यार्थी सुप्तोत्थितस्य, झोपेतून जाग झालेल्या पुरुषाला स्मृती होते, मी सुखानं झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं, असं तो स्मृती करतो, स्मरण करतो. आणि स्मृती ही अनुभवपूर्विका असते. म्हणजे सुषुप्तीत तो अनुभव घेऊन आलाय, ज्ञान घेऊन आलाय सुषुप्तीतून, म्हणून तर इकडं स्मरण करतो जाग झाल्यावर. याचा अर्थ म्हणजे अनुमानाने सिद्धी होते. कारण झोपेत अज्ञान आहे किंवा अज्ञानाचं ज्ञान आहे असं सांगायला झोपेत तर नाही सांगता येत, जाग झाल्यास सांगावं लागतं. बरं, जाग झाला तेव्हा सुषुप्ती आहे का? आता नाही ना. मग त्याला प्रामाण्य काय? प्रामाण्य हे की अनुमान प्रमाण येतं. अनुमानाने हे सिद्ध करावं लागतं की ज्या अर्थी जाग झालेला पुरुष म्हणतो मी सुखानं झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं, तर स्मृती ही अनुभवपूर्विका असते. याचा अर्थ सुषुप्तीत तो अनुभव घेऊन आलाय सुखाचा आणि अज्ञानाचा. याचा अर्थ सुषुप्तीत अज्ञान आहे. शेवटचं वाक्य मग सिद्ध झालं. समजलं ना? असं सिद्ध करावं लागतं, असं बोलावं लागतं. म्हणून सुषुप्तीत अज्ञान आहे. कळालं ना? का आहे? जाग झाल्यावर स्मृती त्याला होते अज्ञानाची. अज्ञानाची स्मृती होते. 10 वर्षाच्या वाघाची स्मृती म्हणजे अगोदर पाहिलाय. जाग झाल्यावर स्मृती होते म्हणजे सुषुप्तीत अनुभवलंय अज्ञान. आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. झोपून बघा म्हणायचं तुम्ही, तुम्हाला काही कळतं का बघू. अनुभव घेऊन बघा तुम्ही, स्वतः घ्या अनुभव. समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. टीका बघा आता. पूर्वम सुप्तः पश्चात उत्थितः सुप्तोत्थितः कर्मधारय समास केला. श्लोकामध्ये सुप्तोत्थितस्य असा शब्द आला ना, त्याचा कर्मधारय समास करतायत. पूर्वम सुप्तः म्हणजे अगोदर झोपलेला आणि पश्चात उत्थितः पुन्हा उठलेला. त्या पुरुषाला म्हटलं जातं सुप्तोत्थितः पुरुषः. त्याचं हे विशेषण आहे कर्मधारय. किंवा दुसरा एक समास केला, सुप्तम नाम सुषुप्ती. सुप्तमचा अर्थ काय केला? सुषुप्ती. आणि तस्माद उत्थितः इति वा, षष्ठी तत्पुरुष समास म्हणायचा याला. सुप्तम नाम सुषुप्ती आणि तस्माद उत्थितः, सुप्तात उत्थितः सुप्तोत्थितः. समजलं ना? सुप्त म्हणजे सुषुप्ती आणि तस्माद उत्थितः उठले, झोपेतून उठलेला पुरुष. षष्ठी तत्पुरुष समास. तस्य त्या पुरुषाला सौषुप्त तमोबोधः म्हणजे सुषुप्तिकालीनस्य तमसः अज्ञानस्य यः बोधः ज्ञानम अस्ति. सुषुप्ती काळामध्ये त्याला जे अज्ञानाचं ज्ञान आहे. कधी ज्ञान आहे ते? सुषुप्तिकालीन. सुषुप्ती काळामध्ये त्याला अज्ञानाचं काय आहे? ज्ञान आहे. म्हणले कशावरून सांगा बरं? त्याला सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं ज्ञान होतं, अज्ञानाचा अनुभव होता. कशावरून? आता पुढं सांगतायत. न किंचित अवेदिशम इति सह स्मृतीही एव भवेत. जाग झालेला पुरुष म्हणतोय, हे काय म्हणतोय? मला काही कळत नव्हतं. तर या ज्ञानाला अनुभवरूप नाही म्हणायचं. आत्ता अनुभव आहे का? मला काही कळत नव्हतं याचा आत्ता अनुभव आहे का? नाही. सुषुप्तीत अनुभव घेतलाय आणि त्याचं ज्ञान आत्ता झालंय पुन्हा, म्हणजे ही स्मृती होते त्याला आता. समजलं ना? ही काय आता? स्मृती ज्ञान आहे हे.
न अनुभव, याला अनुभव म्हणायचं नाही, हे प्रमाज्ञान नाही, आता हे स्मृती ज्ञान आहे असा अर्थ. म्हणले का बरं हे प्रमाज्ञान नाही किंवा अनुभव नाही, हे याला स्मृती का म्हणायचं? उत्तर देत आहेत, तत्कारणस्य इंद्रिय सन्निकर्ष व्याप्ती लिंगादेहे अभावात इति भाव. कारण प्रमाज्ञान होण्यासाठी किंवा अनुभवरूप ज्ञान होण्यासाठी इंद्रिय आणि विषयाचा संबंध वर्तमान काळात झालेला असला पाहिजे, तेव्हा काय होतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं. समजा पुस्तक आहे समोर आता आहे की नाही, आणि इंद्रिय आहे, नेत्र इंद्रियाचा आणि पुस्तकाचा संबंध, सन्निकर्ष संबंध आला, संयोग संबंध, त्यावेळेला ज्ञान झालं इदम पुस्तकम. या ज्ञानाला म्हणायचं मग अनुभवरूप ज्ञान. आत्ता अनुभव घेतला मी, बरोबर ना, याला म्हणायचं प्रमाज्ञान. तसं प्रमाज्ञान त्या म्हणता येईल का त्या ज्ञानाला? मला काही कळत नव्हतं असं जे जाग झाल्यावर म्हणतो त्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणता येईल का? नाही. का? कारण तिथं कळत नव्हतं हे अज्ञान. आता अज्ञान समोर आहे का? तसं पुस्तक समोर आहे, तसं अज्ञान समोर आहे का त्याला आता जाग झाल्यावर? नाही. म्हणून जाग झाल्यावर त्याला जे ज्ञान आहे त्याला अनुभवरूप म्हणायचं नाही, ती स्मृती ज्ञान आहे असा अर्थ. किंवा व्याप्ती लिंगादेहे, व्याप्ती म्हणजे अनुमान ज्ञान होण्यासाठी, बरोबर ना, हेतूचं ज्ञान वगैरे पाहिजे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः यथा महानसम, याला म्हणायचं व्याप्ती, बरोबर ना. पर्वतो वह्निमान धूमात, पर्वतावर अग्नी आहे, कशामुळं? धूर दिसतोय म्हणून, धूमात हा हेतू आहे, तिथं हेतूचं प्रत्यक्ष आहे की नाही, त्यामुळं पर्वतावर अग्नी आहे असं अनुमान करता आलं, बरोबर ना. प्रमाज्ञान त्याला म्हणता येईल, मग अनुमानरूप प्रमाज्ञान आहे ते, अनुमिती रूप. पण तसं इथं आहे का काही? व्याप्ती लिंग काही सांगता येतं का? काही नाही. इथं फक्त काय, मला काही कळत नव्हतं एवढं स्मरण करतो, बरोबर ना. म्हणजेच जाग झाल्यावर त्याचं जे म्हणणं आहे त्याला जे ज्ञान होतं आहे की मला काही कळत नव्हतं, हे ज्ञान अनुभवरूप म्हणजे प्रमारूप नाही, तर हे ज्ञान स्मृती ज्ञान आहे, बरोबर ना. आणि मग ततः किम तत्राह, स्मृती ज्ञान आहे, ठीक आहे. एवढ्यानं तुम्ही काय सिद्ध केलं? उत्तर देत आहेत, साच स्मृती ही अवबुद्ध विषया, अवबुद्ध अनुभूत विषय यस्याः सा तथोक्ता. या स्मृती ही सा अनुभवपूर्विका इति व्याप्तीर लोके दृष्टा इति भाव. याचा भाव एवढाच आहे की ती आहे स्मृती. जाग झाल्यावर तो जे म्हणतो ती काय आहे? स्मृती आहे. आणि मग जी जी स्मृती असते ती अवबुद्ध विषया असते, म्हणजे तिचा विषय अनुभवलेला असतो. स्मृतीचा विषय काय इथं? अज्ञान. मला काही कळत नव्हतं असं स्मरण करतोय जाग झाल्यावर, या स्मरणाचा विषय काय आहे? अज्ञान. हे अज्ञान आत्ता समोर आहे का? नाही. पण सुषुप्तीत अनुभवलंय की नाही? म्हणून स्मृती जी जी असते ती अनुभवपूर्विका असते, बरोबर ना. म्हणून न कळण्याचा अनुभव त्यानं सुषुप्तीमध्ये घेतलाय, म्हणून जाग झाल्यावर म्हणतोय की मला काही कळत नव्हतं. याचा अर्थ त्या वेळेला सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे, होतं, हे सिद्ध झालं. ततः अपि किम तत्राह, त्यानंतर आणखी काय सिद्ध केलं तुम्ही? पूर्वपक्षी म्हणतो. तर याविषयी उत्तर देत आहेत, तत् तस्मात् कारणात् तत् सौषुप्तम तमः तदा सुषुप्तौ अवबुद्धम अनुभूतम इति गंतव्यम. ते जे अज्ञान आहे सुषुप्तीतील, ते सुषुप्तीतील अज्ञान त्या पुरुषाने सुषुप्तीमध्ये अनुभवलेलं होतं असं आम्ही सिद्ध केलं. आणि मग सुषुप्तीत अज्ञानाचा अनुभव होता म्हणजे अज्ञान होतं हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि अज्ञानाचा अनुभव होता म्हणजे अज्ञानाचं ज्ञान होतं हे आम्हाला सिद्ध करायचं आहे, बरोबर. अत्र अयम प्रयोग, या ठिकाणी असा प्रयोग आहे म्हणजे अनुमान आहे. विमतम न किंचित अवेदिशम इति ज्ञानम अनुभवपूर्वकम भवितुम अर्हति स्मृतित्वात् सा मे माता इति स्मृतिवद इति. विमतम म्हणजे वादाचा विषय असलेलं, न किंचित अवेदिशम इति ज्ञानम, मला काही कळत नव्हतं असं ज्ञान, अनुभवपूर्वकम भवितुम अर्हति, हे अनुभवपूर्वकच असणं शक्य आहे, कारण ते स्मृतित्वात, स्मृती आहे म्हणून. आणि जी जी स्मृती असते ती ती अनुभवपूर्वकच असते. सा मे माता इति स्मृतिवत. एखाद्याला आपल्या आईचं स्मरण झालं, अगोदर आईचा अनुभव आहे की नाही,
त्याला आई कोणत्या नावानं बोलत होती, काय बोलत होती वगैरे, ते आईनं केलेलं प्रेम त्याला आठवलं. समजा एखाद्या स्त्रीला बघून आठवलं आणि मग तो काय म्हणतो, सामे माता, अशी माझी आई होती, अशी माझी आई होती. आईचं स्मरण त्याला व्हायला लागलं. आधी अनुभव आहे म्हणून स्मरण व्हायला लागलं. तसं जागा झालेला पुरुष म्हणतो, न किंचित अवेदिशम, मला काही कळत नव्हतं तेव्हा सुषुप्तीत. असं स्मरण ज्या अर्थी अज्ञानाचं स्मरण करतो, याचा अर्थ सुषुप्तीत त्यानं अज्ञान अनुभवलेलं आहे. बरोबर ना? अनुभवलं म्हणजे ज्ञान आहे त्याला. कशाचं? अज्ञानाचं. मग सुषुप्तीत काय आहे? अज्ञान आहे. अज्ञानाचं ज्ञानही त्याला आहे, असा अर्थ. समजलं ना? मग आत्ता पुढे सांगतायत की सुषुप्तीमध्ये ज्ञान आहे. ज्ञानाचा विषय काय इथं? अज्ञान. तर अज्ञान आणि ज्ञान, बरोबर ना? अज्ञानाचं ज्ञान आहे, अज्ञान वेगळं, आणि अज्ञानाचं ज्ञान वेगळं. मुळातच एक अज्ञान आहे आणि एक ज्ञान आहे, वेगळेच असणार की नाही ते. अज्ञानाचं त्याला काय आहे? ज्ञान आहे. म्हणजे अज्ञानाहून ते ज्ञान कसं आहे? वेगळं आहे. किंबहुना मी सुखानं झोपलो होतो अशी स्मृती करतो, सुखाचंही त्याला ज्ञान आहे की नाही? बरोबर ना? मग सुषुप्तीमध्ये जे अज्ञानाचं त्याला ज्ञान आहे किंवा सुखाचं त्याला जे ज्ञान आहे, ते ज्ञान इकडं जागृतीन स्वप्नातलं जे ज्ञान एका ठिकाणी गोळा करून ठेवलंय त्याच्याशी काय आहे? ते एक आहे, समान आहे. समजतंय ना? असं आता करायचंय. बघा, एवढा श्लोक घ्यायचा का? राहू द्यायचं, उद्या घेऊ वाटल्यास. चालेल ना? उद्या घेऊ. आता पुढचा विषय म्हणजे एवढाच विषय, दुसरं काय नाही, म्हणजे झालेलं आहे. सुषुप्तीमध्ये ज्ञान आहे एवढं सिद्ध केलं या श्लोकात. आणि ते ज्ञान आता जागृतीतल्या आणि सुषुप्तीतल्या ज्ञानाहून अभिन्न आहे, एक आहे असं सिद्ध करणार आहेत. म्हणजे तिन्ही अवस्थेतलं ज्ञान एका ठिकाणी आणलं आपण. ज्ञानाची किरणं सगळी गोळा केली, एका ठिकाणी आणली. ते सगळी ज्ञान आता एक झाली. विषय सर्व भिन्न भिन्न, जागृती, स्वप्न, सुषुप्ती सर्व अवस्थांमधील विषय वेगळे. जागृतीतले हे विषय, स्वप्नातले ते विषय, आणि सुषुप्तीतला अज्ञान हा विषय. हे सगळं परस्पराहून विलक्षण आहे, भिन्न भिन्न आहे, उपाध्या भिन्न आहेत, पण या सर्व विषयांचं ज्ञान मात्र एक आहे. तिन्ही अवस्थातलं ज्ञान एकच आहे. मग एका दिवसामध्ये जेव्हा आपण झोपतो, जाग असतो, सुषुप्ती स्वप्नात जातो, एका दिवसाच्या तिन्ही अवस्थेतील ज्ञान जर एक आहेत, तर दुसऱ्या दिवशी असंच आहे, तिसऱ्या दिवशी असंच आहे, 15 दिवसात असंच आहे. कारण तीनच अवस्था माहिती आहेत आम्हाला, त्याच्या पलीकडची अवस्था आम्हाला अजून माहीतच नाही. उन्मनी किंवा समाधी अवस्था. जास्तीत जास्त आम्हाला एक मूर्छा अवस्था माहिती आहे. कोणी जर दिले जोरात तर मूर्छापन्न होतो आम्ही, जास्तीत जास्त. याच्या पलीकडं काय नाही. म्हणून या अवस्थेमध्ये, सर्व अवस्थेमध्ये विषय भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान मात्र एक आहे. असं अखंड. मग मासाब्द योग कल्पेशु, पुढे येणार योगानुयोग जरी असे गेले तर अवस्था वेगळ्या, पदार्थ वेगळे, त्यांचं ज्ञान एक. मग असं आत्तापासून मागं कितीही जा आणि आत्तापासून पुढं भविष्यकाळात कितीही जा, हे अखंड ज्ञान मात्र एकच आहे. समजायला ना? थोडंसं बघायला शिका. हे अखंड इथून मागं अनादी कालापर्यंत किती जा आणि पुढं भविष्य काळात किती जा, ह्या अवस्था तीनच असणार. तीनच अवस्थातले ते विषय वेगवेगळेच असणार आणि तिन्ही अवस्थांमधलं ज्ञान मात्र अखंड एकच असणार. हे सगळं ज्ञान एका ठिकाणी घनीभूत करा, गोळा करा. समजायला ना? मग हे ज्ञान स्वयंप्रकाश आहे, हे चैतन्य आहे आणि तेच माझं स्वरूप आहे, हे सांगायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.